आमच्या प्रिय बंधू बहिणींना येशूच्या नावाने आमचा नमस्कार. सर्वे सरा संगे सकाळ हा कार्यक्रमासाठी मी तुम्हाला स्वागत करीत आहे. प्रत्येक दिवस पहाटे हे देवाच्या वचन तुम्ही ऐकू शकता आणि देवाचा आशीर्वाद तुम्हाला खरोखर भेटेल. संपूर्ण दिवस चांगलं जाईल. चला आजचं वचन पाहूया. मग ते 11:28 येशूने म्हटलं ना, अहो कष्टी हो बाराकर जणो तुम्ही मजकडे या, मी तुम्हाला विश्राम देईल, विसावा देईल. आज आणखीन वचन पाहूया. मत्ती 15:22 वचनामध्ये एक आई ओरडत येत आहे, हो प्रभू दाऊदाचे संतान, माझ्यावर कृपा करा. माझ्या मुलीला अशुद्ध आत्मा सत्वित आहे, त्याला कसं तरी बरं करा. पहिलं येशूने काय उत्तर दिलं नाही. नंतर शिष्य म्हणायला लागले, अहो प्रभू तिला पाठवून द्या ना, काय तर सांगून, काय तर सांगा. नंतर येशूने म्हटलं, मी हरवलेल्या इस्रायल लोकांसाठी आलं, तुझ्यासाठी नाही. का ती गाणानी स्त्री होती, ती देवापासून दूर होती, येशू ख्रिस्ताला ओळखत नव्हती. म्हणून येशूने पहिलं म्हटलं नाही. ते परत म्हणायला लागले, प्रभू मला मदत कर, मदत कर. नंतर येशूने म्हटलं, अहो मुलाच्या भाकर घेऊन कुत्र्याला देऊ शकत नाही आम्ही. तर ती काय म्हटले माहिती आहे का, खरं आहे प्रभू, पण घरातले ते कुत्र्याचे पिलं जे असतात ना, ते आपल्या मालकीच्या मेजपासून टेबलापासून जे खाली पडेल ना, त्या तुकड्याने आपलं पोट भरतील ना. हे वचन ऐकून, हे शब्द ऐकून ईश्वरने म्हटलं, हे स्त्री, मत्ती 15:28 हे स्त्री तुझा विश्वास किती मोठा आहे बाबा, तुला जे काय हवे ना तसं होईल. आणि तसं त्या क्षणी त्याची मुलगी बरं झाली बघा. एक तर हिचा विश्वास होता. नंतर ही ईश्वरला सोडत नव्हती. ईश्वर मागे मागे आली. माझ्या कसं पण माझ्या बोर उतरायला पाहिजे, हलका व्हायला पाहिजे, माझ्या मुलीला आराम द्यायला पाहिजे. आज तुम्ही पण येशूच्या नावाने ओरडू बा, कारण येशू ख्रिस्त आमच्यासाठी जगामध्ये मानव बनून आला, देव बापा. आणि आमच्या सर्व दुखणं, आमच्या सर्व पाप त्याने आपल्या अंगावर घेऊन वधस्तंभावर किल्लेला गेला आणि मारला गेला आणि जिवंत उठला. तो आज पण जिवंत आहे. चला प्रार्थना करूया. पवित्र देव बापा, त्या आईसारखं आज कित्येक जण तुमच्या सन्निधानामध्ये आलेलं आहे. हे प्रभू, माझ्या मुलाला अशुद्ध आत्मा सकित किंवा काय आजारपणा आहे, आमच्या जीवनात संकट आहे, कसं पण आमच्या तरस कर म्हणतात प्रभू. आता तरस कर. त्यांच्या पापाचा बोज असू दे, रोगाचा बोज असू दे, सर्व येशूच्या नावाने निघून जाण्याचे प्रार्थना कर प्रभू. आता येशू प्रभू तुझ्याकडे आलेलं आहे. तू सर्व त्यांच्या बोज, त्यांचा परिश्रम काढून टाक प्रभू. त्यांना चांगला आराम दे. येशूच्या नावाने मागितो म्हणून ऐक प्रभू राजा. आमेन, आमेन. गॉड ब्लेस यू. देव तुम्हाला आशीर्वाद करो. आमेन.